शिरूर आणि जुन्नर तालुक्यात बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामागे 20 दिवसात 3 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे मनसरचे ग्रामस्थ आक्रमक झाले। संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेल्या 7 तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले। जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। तर खासदार अमोल कोल्हे रास्ता रोको आंदोलनात ठाण मांडून बसले। जर आफ्रिकेतले चित्ते माननीय मोदीजी आणतात ना, तर आमच्या अंगणातले बिबटे माननीय मोदीजी आपल्याला हात जोडून विनंती आहे ते आफ्रिकेत पाठवून द्या ना। तिकडे जर बिबटे हे झालेले आहेत। आणि चौथी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या नसबंदी बरोबर राज्य आपत्ती घोषित करणं। जर राज्य आपत्ती घोषित केली तर वन विभागाला पुरेसे पिंजरे असतील, त्यांची साधन सामग्री असेल, त्यांची मॅनपॉवर असेल ही मिळते, आणि या सगळ्या गोष्टी झाल्या तर याच्यावर उपाययोजना होईल।